Hello students, today we will discuss problem number 4. Already yesterday I sent you the problem number 4. Okay, so first I will read the problem and then I will explain the problem and then we will solve. Okay, so balance sheet of Kartiki Limited on 31st March 2020. Balance sheet liability side, share capital 1500 6% preference shares of rupees 100 each 1,50,000. रुपीजचा फॉन्ट नसल्यामुळे डॅश आलेला आहे, तिथं रुपीज आहे असं लक्षात घ्या. ठीक आहे. देन 2000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 100 इच रुपीज 2 lakh. कॅपिटल रिझर्व 36,000. सन्ड्री क्रेडिटर्स 42,500. बँक ओव्हरड्राफ्ट 51,000. डिप्रिसिएशन प्रोव्हिजन लीजहोल्ड प्रॉपर्टी 30,000. प्लांट अँड मशिनरी 57,500. ही प्रोव्हिजन आहे डिप्रिसिएशनची. ओके. नाव ॲसेट साईड, गुडविल रुपीज 50,000. डेटर्स 30,200. लीजहोल्ड प्रॉपर्टी इंटू ब्रॅकेट ॲट कॉस्ट 80,000. बघा याचा अर्थ सांगते मी तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. लीज होल्ड प्रॉपर्टी 80,000 आहे ॲसेट साईडला आणि लायबिलिटी साईडला काय आहे, डिप्रिसिएशन प्रोव्हिजन आहे 30,000. म्हणजेच लीज होल्ड प्रॉपर्टी किती आहे, 80,000 मायनस 30,000 किती आहे, 50,000. ओके, लक्षात आलं. देन प्लांट अँड मशिनरी 2,10,000. दिस इज ऑल्सो ॲट कॉस्ट. आणि लायबिलिटी साईडला काय दिलेलं आहे, डिप्रिसिएशन प्रोव्हिजन 57,500. म्हणजेच काय आहे, 2,10,000 मायनस 57,500 करायचे. जी येईल ती काय आहे, प्लांट अँड मशिनरीची कॉस्ट आहे. लक्षात आलं. देन स्टॉक इन ट्रेड 79,175. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 7,250. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,10,375 and total 5,67,000. Okay, so now adjustment. The approval of the court was obtained for the following scheme of reconstruction of the capital. कोर्टाकडून खालील काय आहे, स्कीम अप्रूव्ह झालेली आहे. कशासाठी, रिकन्स्ट्रक्शनसाठी. ओके, काय आहे ती फर्स्ट, द प्रेफरन्स शेअर्स टू बी रिड्यूस्ड टू रुपीज 50 पर शेअर. आता वरती इथे बॅलन्स शीटला तुम्हाला दिसत आहेत प्रेफरन्स शेअर्स किती आहेत, 1,500 आहेत. केवढ्याचे आहेत, रुपीज 100चे आहेत. ते किती करणार आहोत आपण, रुपीज 50 पर शेअर. म्हणजे 1,550 शेअर्स 1,500 शेअर्स ऑफ रुपीज 50 इच, म्हणजे 50%च. 1,50,000चे 50% किती झाले, 75,000. हे 75,000 आपण काय करणार आहोत, रिड्यूस करणार आहोत. बरोबर, लक्षात येते. म्हणजेच प्रेफरन्स शेअर्सची प्राईस आता आपण किती ठेवणार आहोत, रुपीज 50 इन्स्टेड ऑफ रुपीज 100 अकॉर्डिंग टू आर रिकन्स्ट्रक्शन स्कीम. देन सेकंड ॲडजस्टमेंट, द इक्विटी शेअर्स टू बी रिड्यूस्ड टू रुपीज 12.50 पर शेअर. आता इक्विटी शेअर्स किती आहेत आपले, 2 lakh इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 100 इच. 2 lakh रुपीज आपल्याला दिसत आहेत. हे बघा बॅलन्स शीटला दिसले का. आता हे 100 रुपीजची प्राईस ठेवणार नाही आपण किती ठेवणार आहोत प्राईस, रुपीज 12.50. म्हणजेच आता आपण किती रिडक्शन करणार आहोत, रुपीज 100 मायनस 12.50 म्हणजेच किती येतील, 87.50 रुपीजनी आपण काय करणार आहोत, शेअर कॅपिटल रिड्यूस करणार आहोत. लक्षात आलं. इक्विटी शेअर्स 2,000 इंटू 87.50 इतकं कॅपिटल रिडक्शनला अमाऊंट आपण टाकणार आहोत. समजलं. नंतर सोडवणार आहे, आज फक्त डिस्कस करतोय प्रॉब्लेम आपण. नेक्स्ट आहे द बॅलन्स इन कॅपिटल रिझर्व अकाउंट शुड नॉट बी युटिलाइज्ड. बॅलन्स शीटला कॅपिटल रिझर्व दिसलं का तुम्हाला, किती आहे, 36,000. हे कॅपिटल रिझर्व आपण कशासाठी पण यूज करणार नाही, ते ॲज इट इज आपण बॅलन्स शीटला ठेवणार आहोत. ओके. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, प्लांट अँड मशिनरी टू बी रिटर्न डाऊन टू रुपीज 75,000.
आता आपण प्लांट अँड मशिनरीची ॲडजस्टमेंट काय केली होती, हे बघा इथे 2,10,000 होते ॲट कॉस्ट, त्यातनं ही डिप्रिसिएशन प्रोव्हिजन किती आहे 57,500 ही लेस करणार आणि आलेल्या अमाऊंटमधून पुन्हा काय करणार आहोत आपण, हे 75,000 लेस करणार आहोत. समजलं. आणि जी अमाऊंट येईल ती काय करणार आपण बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहिणार आहोत. पुन्हा ऐका, हीच ॲडजस्टमेंट थोडीशी डिफरंट आहे. प्लांट अँड मशिनरी ॲट कॉस्ट किती आहे 2,10,000 मायनस डिप्रिसिएशन प्रोव्हिजन 57,500. जी अमाऊंट येईल त्यातून पुन्हा काय करणार, रिटर्न डाऊन व्हॅल्यू किती आहे ₹75,000 ती लेस करायची आणि जी अमाऊंट येईल ती कुठे टाकणार आहोत आपण, कॅपिटल रिडक्शनला. समजलं. ओके. नेक्स्ट, द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स अँड ऑल इंटँजिबल फिक्टिशियस ॲसेट्स इन्क्लुडिंग प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस टू बी रिटर्न ऑफ. बघा, प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स जेव्हा बॅलन्स शीटच्या ॲसेटला प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स असतो, इट मीन्स तो काय असतो, लॉस असतो. बरोबर आहे की नाही. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स असेल तर तो काय असतो, प्रॉफिट असतो. पण ॲसेट साईडला जर प्रॉफिट अँड लॉस लिहिलं असेल तर तो काय असतो, लॉस असतो आणि तो रिटर्न ऑफ करायचा आहे. अजून इंटँजिबल ॲसेट्स कोणते आहेत आणि फिक्टिशियस ॲसेट्स, याच्यामध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, बरोबर, हे आपण काय करणार आहोत, रिटर्न ऑफ करणार आहोत. समजलं. पास द नेसेसरी जर्नल एंट्रीज अबोव अँड प्रिपेअर रिवाइज्ड बॅलन्स शीट. काय करा की सगळ्या ह्या एंट्रीज करा आणि बॅलन्स शीट तयार करा. करूयात का आपण आता. लक्षात आला प्रॉब्लेम काय होता तो. ओके. सो फर्स्ट ॲडजस्टमेंट काय होती, प्रेफरन्स शेअर्स टू बी रिड्यूस टू ₹50 पर शेअर्स. 1,50,000चे आपण काय करणार आहोत 50% म्हणजे 75,000 आपण काय करणार, रिड्यूस करणार. 6% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल. सर मी रेकॉर्डिंग करते. 6% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 1,500 इंटू 50 किती झाले 75,000. बीइंग 6% प्रेफरन्स शेअर रिड्यूस्ड बाय ₹50 इच 75,000. बरोबर. म्हणजे बॅलन्स शीटच्या ॲसेटला लायबिलिटीला प्रेफरन्स शेअर्स किती येतील 75,000. समजलं. बीइंग 6% प्रेफरन्स शेअर रिड्यूस्ड बाय ₹50 इच. फर्स्ट ॲडजस्टमेंट. सेकंड सांगितली होती मी तुम्हाला, इक्विटी शेअर्स काय करायचे आहेत 12.50नी आपण लायबिलिटी साईडला लिहिणार आहोत. मग आता कितीनी कमी करायचे आहेत 100 मायनस 12.50 येतील किती 87.50. म्हणजे इक्विटी शेअर्स किती होते 2,000. मग इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट अमाऊंट किती लिहायची, कितीनी कमी करणार आहे आपण 87.50नी. 2,000 इंटू 87.50 किती आली अमाऊंट 1,75,000. बरं. टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आता इक्विटी शेअर कॅपिटलला डेबिट का द्यायचं, कारण ते कमी करायचे, त्याचा ऑलरेडी बॅलन्स क्रेडिट असतो, तो कमी करायचा म्हणून त्याला आपण काय करणार आहोत डेबिट देणार आहोत. बरोबर. कॅपिटल रिडक्शनला क्रेडिट द्यायचं. ठीक आहे. आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट होती डिप्रिसिएशनची. बरोबर. द बॅलन्स इन ते कॅपिटल रिझर्व आपण वापरणार नाही, तिसरा तशीच ॲडजस्टमेंट ठेवायची. चौथी आहे प्लांट अँड मशिनरी टू बी रिटर्न डाऊन टू 75,000. आता प्लांट अँड मशिनरीची ॲडजस्टमेंट आपण काय करणार, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट. आता इथे अमाऊंट आली 77,500. ही कशी आली हे बघा 2,10,000 मायनस 57,500 म्हणजे किती आले 1,00,000 किती येतील बघा. आणि त्यातून पुन्हा काय करायचं आहे, जे अमाऊंट येईल त्यातून 75,000 लेस केले, अमाऊंट आली 77,500. म्हणजे कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट 77,500 बीइंग प्लांट अँड मशिनरी डिप्रिसिएटेड. नाव लास्ट ॲडजस्टमेंट. काय आहे लास्ट ॲडजस्टमेंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स अँड ऑल इंटँजिबल फिक्टिशियस ॲसेट्स इन्क्लुडिंग प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस टू बी रिटर्न ऑफ. आता कोणत्या कोणत्या ॲसेट आहेत, गुडविल रिटर्न ऑफ करायची. गुडविलचा बॅलन्स कोणता असतो डेबिट,
मग तो रिटर्न ऑफ करायचा म्हणून गुडविलला काय द्यायचं, क्रेडिट. गुडविल अकाउंट क्रेडिट आलं किती, 50,000. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ॲसेटला आहे, डेबिट बॅलन्स येणार, त्याला काय द्यायचं, क्रेडिट. किती आले, 7,250. देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण काय आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेटला आहे. इट मीन्स त्याला आहे डेबिट बॅलन्स, त्याला क्रेडिट द्यायचं 1,10,375. म्हणजेच काय झालं, ह्या तिघांची टोटल जर घेतली 50,000, 7,250 आणि 1,10,375, याची टोटल आली 1,67,625. डेबिट कुणाला द्यायचं, कॅपिटल रिडक्शनला. आता काय सांगितलं त्यांनी की कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट. आता हा कुठून आणला बॅलन्स, 4,875. हा बॅलन्स कुठून आणला आपण, तर आपण काय केलं, कॅपिटल रिडक्शन अकाउंट काढलं, बरोबर. आता कॅपिटल रिडक्शनच्या अकाउंटला काय आलं, ह्या सगळ्या एंट्रीचं पोस्टिंग केलं आपण. हे बघा, हे क्रेडिट किती होतं कॅपिटल रिडक्शन, पहिल्या एंट्री 75,000 आहे का, इक्विटी शेअर्सचं आणि प्रेफरन्स शेअर्सचे दोघांचे क्रेडिट आपण लिहून टाकले 75,000. नंतर थर्ड कॅपिटल रिडक्शन टू प्लांट अँड मशिनरी, बघा 77,500. इथं सगळे गुडविल डेबिट होतं की नाही, गुडविल, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हे सगळे 1,10,375. ह्या अमाऊंट सगळ्या आपण इथे लिहून टाकल्या. आणि जी बॅलन्सिंग फिगर आहे, म्हणजे क्रेडिटची टोटल घेतली 2,50,000 आणि डेबिटची टोटल घेतली, त्यातला जो डिफरन्स आहे, हा डिफरन्स 4,875, हा आपण कुठे ट्रान्सफर केला, कॅपिटल रिझर्वला, टू कॅपिटल रिझर्व 4,875, बरोबर. मग आता आपण काय केलं, बॅलन्स शीट तयार केली, बॅलन्स शीट आफ्टर रिकन्स्ट्रक्शन. आणि हा बॅलन्स जो आहे कॅपिटल रिझर्वचा, तो कुठे टाकणार आपण, कॅपिटल रिझर्वमध्ये आपण तो ॲड करणार, बरोबर. आता आपण काय तयार करूया, रिवाइज्ड बॅलन्स शीट आफ्टर रिकन्स्ट्रक्शन. आता 50% प्रेफरन्स शेअर कॅपिटल आपण रिड्यूस केलेलं आहे, 75,000 आपण कॅपिटल रिडक्शनला टाकले, राहिलेले 75,000 बॅलन्स शीटला येतील. इक्विटी शेअर्स पण आपण 87.50 87.50 रुपीजनी कमी केले आणि त्याची फेस व्हॅल्यू किती राहिली, 12.50, बरोबर. हे किती आले इथे, 25,000. आता कॅपिटल रिझर्वचा बॅलन्स इथे किती होता बॅलन्स शीटला, हे बघा 36,000. आणि आत्ताचा जो आहे हा 4,875, हा कॅपिटल रिझर्व आपण टोटल इथं घेतला 36 आणि 4 40,875. सन्ड्री क्रेडिटर्स ॲज इट इज घेतले 42,500. बँक ओव्हरड्राफ्ट आपण ॲज इट इज घेतला 51,000. ओके. नाव बॅलन्स शीट ॲसेट साईड. डेटर्स आपण काय केले, ॲज इट इज घेतले. डेटर्समध्ये काही फरक पडला आहे का, नाही, 30,200 दिसला. ओके. देन लीज होल्ड प्रॉपर्टी, डेबिटचा बॅलन्स आपण काय केला, लेस केला 50,000. हे बघा, लीज होल्ड प्रॉपर्टी किती होती बॅलन्स शीटच्या, हे बघा, लीज होल्ड प्रॉपर्टी 80,000 इथे होती आणि इकडे डिप्रिसिएशन प्रोव्हिजन 30,000. 80,000 मायनस 30,000 किती घेतले, 50,000 बॅलन्स शीटच्या ॲसेटला. आहे बघा 50,000. प्लांट अँड मशिनरीची 3दा ॲडजस्टमेंट समजून सांगितली. काय केलं, प्रोव्हिजन लेस केली आणि रिटर्न डाऊन ते 77,000 घेतले. रिटर्न डाऊन व्हॅल्यू त्यांनी किती सांगितली होती, 75,000, ती आपण घेतलेली आहे. आणि स्टॉक इन ट्रेड ॲज इट इज 79,175, हा ॲज इट इज घेतला. आणि अशा पद्धतीने हा आपला प्रॉब्लेम टॅली झाला 2,34,375. समजला का. 4 प्रॉब्लेम मी तुमचे घेतलेले आहेत. आणखी एखादा प्रॉब्लेम घेते. हा व्हिडिओ पुन्हा ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला समजेल. तुम्हाला काही डाऊट आला मला तुम्ही फोन करा, मला विचारा डाऊट. ओके. आपण थांबूयात. ओके. बाय बाय.